पोलीस स्टेशनचं काम असतं लोकांचं रक्षण करणं, पण त्याच पोलीस स्टेशन मधला एक कर्मचारी एका घराचा शत्रू बनला। ज्या घरात त्याला आसरा मिळाला त्याच घरातल्या अल्पवयीन मुलीचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलं। 2 वर्ष लग्नाचं खोटं आमिष दाखवलं, त्यानंतर स्पष्ट नकार दिला। नकार न पचल्याने आणि आपल्यासोबत धोका झाला या विचाराने त्या मुलीला 42 दिवस मृत्यूशी झुंज करावा लागला। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुका आज या घटनेमुळे पेटलाय। पूर्ण गाव रस्त्यावर उतरलंय। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आणि आरोपी अजूनही फरार आहेत। रक्षक म्हणून आलेला माणूस जर भक्षक निघाला तर त्या घरानं, त्या मुलीनं आणि तिच्या कुटुंबियानं कुणावर विश्वास ठेवायचा? नेमकं काय प्रकरण घडलं आहे, हे प्रकरण बाहेर कसं आलं, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातली। काही वर्षापूर्वी पवन उद्धवराव वडगावे नावाचा तरुण महाराष्ट्र पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला। मूळचा नांदेडचा असलेला पवन 2024 मध्ये बाळापूर पोलीस स्टेशनला रुजू झाला। नवख्या शहरात त्याच्या ओळखीचं कुणीच नव्हतं, राहायला जागा नव्हती, म्हणून त्याने पोलीस स्टेशन मधल्याच काही सहकाऱ्यांच्या मदतीने अकोला नाका भागात एक भाड्याची खोली मिळवली। या खोलीचे मालक जवळच राहत असल्याने पवनचा त्यांच्याशी नियमित संपर्क यायला लागला। उठबस वाढली। घर मालकांना एक मुलगी होती, त्यावेळी ती अल्पवयीन होती। शाळा कॉलेजमध्ये शिकणारी एक सर्वसामान्य मुलगी। एका पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रती त्या घरात साहजिकच विश्वास होता, कारण खाकी वर्दी म्हणजे सुरक्षेची हमी असते असं मानलं जातं। पण हाच विश्वास पुढे जाऊन त्या घरासाठी सगळ्यात मोठा धोका ठरणार होता। पवनने हळूहळू त्या मुलीचा नंबर मिळवला आणि व्हॉट्सअपवर मेसेज करायला सुरुवात केली। सुरुवातीला मुलीनं फारसं लक्ष दिलं नाही, पण हळूहळू ओळख वाढत गेली। बोलणं वाढलं। वयानं मोठा असलेला वर्दीतला एक माणूस आपल्याशी इतके आपुलकीनं बोलतोय याचं मुलीला अप्रूप वाटलं असावं। एका पोलीस कर्मचाऱ्यानं दाखवलेल्या विश्वासामुळे आणि गोड बोलल्यामुळे मुलगी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवू लागली। पवननं तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्या आमिषाच्या आडून तिचं सतत शोषण सुरू केलं। आई वडील घराबाहेर असले की तो घरी यायचा, कधी तिला बाहेर बोलून घ्यायचा। मुलगी पूर्णपणे त्याच्या शब्दांवर विसंबून होती, कारण तिला वाटलं होतं की एक दिवस हा आपल्याशीच लग्न करणार आहे। वयाच्या ज्या टप्प्यावर मुलीच्या घरच्यांचा आधार सगळ्यात जास्त लागतो, नेमकं त्याच टप्प्यावर ती एका मोठ्या माणसाच्या शब्दांवर विसंबून राहायला लागली होती। असं करत जवळपास 2 वर्ष निघून गेले। या काळात पवननं आपला जाल सुरूच ठेवला आणि प्रत्येक वेळी लग्नाचं आश्वासन देत मुलीला गप्प ठेवलं। मुलगी वारंवार लग्नाचा विषय काढायची, पण पवन प्रत्येक वेळी विषय टाळायचा किंवा दुर्लक्ष करायचा। कधी कामाचं कारण सांगायचा तर कधी घरच्यांच्या परवानगीचं कारण पुढे करायचा। हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की आपल्यासोबत जे घडलं ते योग्य नाही। घरच्यांना सांगायची हिंमत होत नव्हती। भीती, लाज आणि एकटेपणा यामुळे मनातल्या मनात कोंडली जात होती। बाहेर हसतमुख दिसणारी मुलगी आतून पूर्णपणे खचत चालली होती। अखेर एक दिवस तिनं थेट पवनला लग्नाबद्दल विचारलं आणि त्यानं स्पष्ट नकार दिला। 2 वर्ष ज्या आश्वासनावरती जगत होती ते आश्वासन एका क्षणात कोसळलं आणि हा नकार तिच्यासाठी फार मोठा मानसिक धक्का बनला। 13 जुलैला तिचे आई वडील शेगावला गेले होते। घरात मुलगी एकटीच होती। संध्याकाळी आई वडील परतले, दरवाजा वाजला, पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही। काही वेळ वाट पाहिल्यानंतर शांतता कायम राहिली, तेव्हा मनात शंकेची पाळ चुकचुकली आणि शेवटी दरवाजा तोडला। आज जे दिसलं ते बघून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली। मुलगी पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होती। क्षणाचाही विलंब न करता तिला तातडीने खाली उतरून अकोलातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गळफासामुळे मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनींना गंभीर इजा झाली होती आणि डॉक्टरांनी ती कोमात गेल्याचं सांगितलं। काही दिवसांच्या उपचारानंतर तिला घरी आणण्यात आलं, पण तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं हे आई वडिलांना कळत नव्हतं। शेजारी, नातेवाईक, शाळा कॉलेजमधल्या मैत्रिणी सगळ्यांकडे चौकशी करूनही उत्तर मिळालं नाही। मुलगी स्वतः तर काही सांगण्याच्या अवस्थेतच नव्हती। अखेर तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी उत्तर सापडू शकतं। मोबाईल लॉक होता, पण अनेक प्रयत्नानंतर तो उघडला आणि व्हॉट्सअप चॅट समोर आलं। जवळपास 2.5 वर्षांचं संभाषण बघून वडील हादरले। पवन वडगावेने आपल्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं शोषण केलं हे स्पष्ट झालं। एका क्षणात संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ज्या माणसाला त्यांनी घरात विश्वासानं आसरा दिला होता त्यानंच आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं। 12 जुलैला वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेतला, मात्र आरोपी स्वतःच
त्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्यानं त्याला आधीच याची कुणकुण लागली होती आणि तक्रार दाखल होण्याआधीच तो सुट्टी टाकून फरार झाला. जो माणूस कायद्याचं रक्षण करण्यासाठी नेमला गेला होता तोच कायद्यापासून पळ काढत होता. तक्रार दाखल झाल्यानंतरही आरोपीवर कारवाई होत नव्हती. इकडे कोमात असलेल्या मुलीची प्रकृती दिवसेंदिवस खालवत होती. आरोपी याच पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्याने पोलीस त्याच्यावर कारवाई टाळत असल्याचा आणि त्याला फरार होण्यास मदत करण्याचा आरोप पीडित मुलींच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केला. संतापलेल्या कुटुंबियांनी पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि आरोपींवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली. हा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून वरिष्ठ पातळीवर वर्ग करावा अशी मागणी जोर धरू लागली. मात्र तपासाला अपेक्षित गती मिळाली नाही आणि दिवसांमागून दिवस जात राहिले. अखेर 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 25 जुलैला त्या मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी बाळापुरात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. मृत्यूदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, पण कुटुंबियांनी संपूर्ण पोस्टमॉर्टम प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्याची आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. संतप्त बाळापूरकरांनी रस्ता रोको आंदोलन केलं. रविवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं नागरिक पीडित मुलीच्या घराबाहेर जमा होत गेले. स्थानिक पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि इतर कर्मचारी आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होऊ लागल्याने संभाव्य तणाव लक्षात घेऊन शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अकोला नाका परिसर पोलिसांच्या फौज फाट्याने भरून गेला. त्याच तणावपूर्ण आणि शोककुल वातावरण मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांचं बिद्रवाक्य सदर रक्षण आहे, खलनिग्रह आहे असं आहे, म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन. पण याच ब्रीदवाक्याला काळीमा फासणारी घटना खुद पोलीस दलातूनच घडल्यानं जनतेचा संताप अधिकच तीव्र झाला. तक्रार दाखल होऊन 2 आठवडे उलटूनही आरोपी पवन वडगावे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि तपासाच्या गतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश जोगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आरोपीचा शोध सुरू असून त्याला पकडण्यासाठी 40 पोलीस कर्मचारी पथक रवाना करण्यात आली आहे आणि लवकरच त्याला बाळापुरात आणलं जाईल. मात्र आरोपी अजूनही सापडलेला नाही आणि याच कारणामुळे नागरिकांच्या मनात संशयाचं वातावरण कायम आहे. पीडित कुटुंबाची मागणी आहे की या प्रकरणाचा तपास स्थानिक पातळीवरून काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा, जेणेकरून एकाच खात्यातल्या माणसांमुळे तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. सोशल मीडियावर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून अनेक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाळापूर सारख्या छोट्या शहरात अशी घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले आहेत. विश्वासानं आसरा दिला आणि त्या विश्वासाचा वापर करून एका माणसानं 2 वर्ष एका अल्पवयीन मुलीचं शोषण केलं. लग्नाचं आमिष, खोटी आश्वासन आणि शेवटी स्पष्ट नकार यातून एका मुलीचं मानसिक खच्चीकरण झालं आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं. 42 दिवस मृत्यूशी झुंज देऊनही ही ती वाचू शकली नाही. जो माणूस कायद्याचं रक्षण करण्यासाठी नेमला गेला होता तोच आज कायद्यापासून लपून बसलाय आणि न्यायालयाच्या प्रतीक्षेत एक संपूर्ण कुटुंब आहे ज्यांनी आपली लेक कायमची गमावली आहे. सिस्टम मधल्याच एका व्यक्तीनं गुन्हा केला की तपासाला उशीर का होतो, आरोपी वेळेत का पकडला जात नाही, हा प्रश्न आज संपूर्ण बाळापूर विचारतंय आणि हाच प्रश्न महाराष्ट्रभर उपस्थित होतोय. या घटनेनं पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की मुलीच्या सुरक्षिततेसाठी वर्दी असून चालत नाही, त्यामागची नियत स्वच्छ असावी लागते. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणातील पोलीस यंत्रणा खरंच निष्पक्षपणे तपास करून आरोपीला लवकरात लवकर अटक करतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा फक्त कसं काय.